अजितदादा पवार, महाराष्ट्राचे लाडके अजितदादा. आपल्यातून जाऊन अवघी 4च दिवस झालेत. काही दिवसांपूर्वीच्याच भाषणात दादा म्हणाले होते की राजकारण लय वंगाळे, आणि दादांच्या याच वाक्याचा प्रत्यय आज आपल्या महाराष्ट्राला येतोय. इकडे दादांच्या चितेची अग्नी सुद्धा शांत झाली नव्हती. तोच त्यांच्या पक्षातील नेते स्वतःची पॉलिटिकल स्पेस कशी सेफ ठेवता येईल याच विचारत होते. इकडे दादांची राख सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि त्यांच्या पक्षाचे नेते मुंबईमध्ये सत्तेची खलबत करत होते. खरं तर दादा गेल्यानंतर महाराष्ट्रातला तो प्रत्येक माणूस रडला ज्याने कधी दादांना समोरून प्रत्यक्ष पाहिलं सुद्धा नसेल. अहो एवढंच काय, दादांच्या अकाली जाण्याने त्या प्रत्येक माणसाला क्षणात पोरकं झाल्याची भावना तयार झाली, ज्याचा राजकारणाशी लांब लांबपर्यंत सुद्धा संबंध नाहीये. आणि दुसरीकडे ज्या लोकांना दादांनी सगळं काही दिलं, सत्ता दिली, निधी दिला, मोठमोठी मंत्रिपदं दिली, संघटनेमध्ये सर्वोच्च स्थान दिलं, तेच लोक दादांना जाऊन अवघी 3-4 दिवस झाले तोच सगळी सूत्र स्वतःच्या ताब्यात कशी घेता येईल याची सेटिंग लावताय. आज सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वहिनी, तुमचं मनापासून अभिनंदन. फक्त एक मराठी माणूस म्हणून एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सावध राहा जवळच्याच लोकांपासून. कोण कधी कसा दगाफटका करेल काही सांगता येत नाही. कारण दादा म्हटले तसं राजकारण लय वंगाळे हो, लय वंगाळ.